तर कालचा आपला जो अनालिसिस होता त्याच्यामध्ये आपलं जो व्ह्यू होता की आपण आज मॉर्निंगला सेलिंग ट्रेड घेणार होतो. बट मार्केटमध्ये 15 मिनिट मध्ये आपण चार्ट बघूया. जर चार्ट पाहिला मार्केटने एक्झॅक्टली 22 EMA टेस्ट केला मॉर्निंगला आणि एक सेल ऑफ आला. बट आपला प्रॉब्लेम असा झाला की आपला जो ट्रेड आहे तो पडला 24,580 ला. ठीक आहे, या ठिकाणी एक्झिक्यूट झाला, त्यानंतर एक सेल ऑफ आला. बट मार्केटमध्ये काय झालं, 2 वेळा इथून तुम्ही आलं ह्या पॉईंट पासून, म्हणजे 24,600 पासून मार्केट 50 पॉईंट खाली आलं. याच्यात आपला टार्गेट सुद्धा हिट झाला असता. बट आपली एंट्री थोडीशी लेट झाल्यामुळे आपल्याला पाहिजे तो टार्गेट नाही मिळाला. मार्केटमध्ये रिट्रेसमेंट आली, पुन्हा एक सेल ऑफ आला. यानंतर मला असं वाटलं की एक ब्रेकडाऊन, ट्रेंड लाईन ब्रेकडाऊन करेल आणि 24,550 ब्रेकडाऊन करून आपला टार्गेट आपल्याला भेटून जाईल. पण त्यानंतर रिव्हर्सल आला, आपला एसएल जो आहे तो आज हिट झालाय आणि मार्केटमध्ये खूप चांगली बाईंग मुवमेंट आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. तर आता उद्यासाठी जो आपला ट्रेड असणार आहे तो परत आपण सेलिंग साठी घेणार आहे. कर्ज जर मार्केटमध्ये तुम्ही पाहिलं, मागच्या या ठिकाणी एक लेवल आहे, अजून एक हा एक रेजिस्टन्सचं काम नक्कीच करू शकते ही लेवल. आता का करणार आहे ते पण तुम्हाला नक्की लगेच समजून सांगेल मी. जर तुम्ही चार्ट पाहिला या ठिकाणी 25 तारखेला 26 तारखेला सुद्धा मार्केटमध्ये फॉल आला होता आणि एक्झॅक्टली या ठिकाणी म्हणजेच 24,755 ला मार्केटने एक सपोर्ट घेऊन बाउन्स बॅक केला होता, नंतर ब्रेकडाऊन केला. त्यानंतर मागे 2 सप्टेंबरला एक्झॅक्टली या ठिकाणी मार्केटने रिजेक्शन घेतली. एक्सपायरी ट्रेड होता आपला बरोबर ट्यूजडेला आणि इथून एक चांगला सेल ऑफ आपल्याला पाहायला मिळाला होता. आता या ठिकाणी सेलर्स आहेत, खाली बायर्स आहेत, आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर चार्ट नीट पहा, मार्केटमध्ये इथनं 24,750 पासून 24,550 200 पॉईंटचा क्लिअर कट डायरेक्टली डाऊन ट्रेंड आपल्याला पाहायला भेटला. एक सेल ऑफ पाहायला भेटला, फास्ट डाऊन 200 पॉईंट नॉन स्टॉप मुवमेंट आपल्याला पाहायला भेटली. आता त्या मुवमेंट नंतर इथनं परत मार्केटमध्ये बाईंग आली 200 पॉईंटची. आता याच्यात जर पूर्ण आपण नीट पाहिलं तर मार्केटला लोकांना सेल करून ठेवायला इथे पण चांगला चान्स भेटला. इथून इथपर्यंत मार्केट आलं होतं. 750 ला सेलर्स ऑलरेडी असणार आहेत. ठीक आहे, कारण 200 पॉईंट खाली येईपर्यंत लोकांनी आउट ऑफ द मनी सेल केला असेल, काही इन द मनी ऑलरेडी सेल करून ठेवला असेल किंवा ऍट द मनी. ठीक आहे, त्यानंतर आज जेव्हा मार्केटमध्ये काल या ठिकाणी एक सपोर्ट घेतला, आज मार्केटमध्ये बायर्स चांगल्या प्रमाणे तुम्हाला पाहायला मिळतील. आता बायर्स जे आहेत ते एकतर 24,550 ला पाहायला मिळतील, 24,600 ला पण पाहायला मिळतील आणि 650 ला पण पाहायला भेटतील. आता जसं जसे हे बायस आहेत, तर मेन ट्रेंड जर आपला पाहिला तर डाऊन ट्रेंड आहे बरोबर. बट जी क्लोजिंग आहे ती थोडीशी मला अनएक्सपेक्टेड होती. कॉज मला असं वाटलं होतं की मार्केट जे आहे जरी बाईंग झाली तर 650च्या खाली येऊन क्लोज करेल. बट तसं न करता मार्केटने 700च्या वरती जाऊन आज क्लोजिंग दिलेली. तर उद्यासाठी जो आपला ट्रेड असणार आहे तो पुन्हा सेलिंग साठी असणार आहे. जर मार्केटमध्ये या ठिकाणी जर 700 फ्लॅट ओपनिंग जर झाली मार्केटमध्ये आपल्या कालच्या क्लोजिंगच्या आसपास, आजच्या क्लोजिंगच्या आसपास जर फ्लॅट ओपनिंग झाली तर आपण 750 ला एक चांगला रेजिस्टन्स मानून या ठिकाणी जर आपल्याला एखादी सेलिंग अपॉर्च्युनिटी भेटली, रिट्रेसमेंट किंवा रेजिस्टन्स घेताना मार्केट दिसलं, तर या ठिकाणी आपण सेल करणार आहोत. जर गॅप अप ओपन झालं तर 750च्या खाली आल्यानंतर आपण मार्केटमध्ये पुन्हा सेल करणार आहेत. जर मार्केटमध्ये गॅप डाऊन, फ्लॅट ओपनिंग झाले, डायरेक्टली फॉल भेटला तर 700 ला ब्रेकडाऊन होऊ द्या. या ठिकाणी ही जी लेवल आहे इथून एक रिट्रेसमेंट एक्सपेक्टेड आहे 700 पर्यंत, आणि 700 ला जेव्हा येऊन परत जेव्हा एखादी सेलिंग कॅन्डल पाहायला मिळेल त्या ठिकाणी तुम्ही सेल करू शकता. आता ह्या सिनेरिओ मी का सांगत असतो की मार्केटमध्ये ओपन झाल्यानंतर मार्केटमध्ये काय होईल हे कोणालाही माहित नसतं. गॅप अप होऊ शकतं, तीन गोष्टी होण्याचे चान्सेस आहेत. काय? फ्लॅट ओपनिंग, गॅप अप, गॅप डाऊन. फ्लॅट झालं तर आपल्याला काय करायचंय, मार्केटमध्ये थोडीशी जर बाईंग आली 750 पर्यंत मार्केट जाऊ शकतं. या ठिकाणी जर सेलिंग कॅन्डल दिसली तर इथून आपण सेल करू शकतो बरोबर. जर गॅप अप ओपन झालं तर काय होऊ शकतं, या ठिकाणी 750 ला सपोर्ट घेऊन मार्केट बाउन्स बॅक पण करू शकतं. ठीक आहे, बट तरी पण एक आपला अनालिसिस आणि आपला जो चार्ट ट्रेडिंगचा आजपर्यंत जो आहे त्यानुसार आपल्याला हे समजते की मार्केटमध्ये सेलिंगचे चान्सेस जास्त आहेत. कारण काय, कारण कंटिन्युअली सलग बायर्स आणि परत व्ही शेप मध्ये अशी रिकव्हरी अनएक्सपेक्टेड असते. कॉज ही एक प्रकारे व्ही शेपच आहे. जर तुम्ही प्रॉपर पाहिलं 30 मिनिट मध्ये हा व्ही शेप आहे, नॉट यू शेप पण नाही बोलू शकत. हा जर छोट्या टाइम फ्रेम मध्ये तुम्ही गेले तर तुम्हाला यू शेप दिसू शकतो. बट जर 15 मिनिटांमध्ये तुम्ही रेग्युलर जो आपला अनालिसिस असतो तो 15 मिनिट मध्ये असतो. ठीक आहे, तर या ठिकाणी व्ही शेप दिसतोय, व्ही शेप रिकव्हरी एक्सपेक्टेड नाहीये. हा, आता काही जण बोलतील की कप आणि हँडल पॅटर्न वगैरे काय ते पण असू शकतं. बट
मार्केटमध्ये जर याला इथून ब्रेकआउट करायचं आहे आणि मुवमेंट मोठी इथपर्यंत द्यायची आहे, जर इथून ब्रेकआउट झाला तर मुवमेंट आपली 850 मिळू पण शकते, त्याची पण गॅरंटी आहे. बट जो आपला ट्रेंड आहे तो सेलिंग आहे आणि त्यामुळे आपण सेलिंगचे उद्या ट्रेड घेणार आहोत. तर उद्याचा ट्रेड जो घ्यायचा तो जे सांगितल्याप्रमाणे करा, तशा अपॉर्च्युनिटी शोधा सेलिंगसाठी आणि त्यानुसार ट्रेड करण्याचा प्रयत्न करा. बँक निफ्टीचा चार्ट आपण पाहूया. बँक निफ्टी डेली टाइम फ्रेम, ठीक आहे. आता बँक निफ्टी जर पाहिलं, या ठिकाणी आपली जी एक लेवल आपण ऑलरेडी ड्रॉ करून ठेवली होती, एक्झॅक्टली या ठिकाणी काय झालं, मार्केटमध्ये बाईंग आली, सेलिंग आली, परत या ठिकाणी बाईंग आहे, या दिवशी परत सेलिंग आणि आज परत बाईंग आहे. म्हणजेच काय, या ठिकाणी मार्केट कुठे झाली, कन्सॉलिडेशन फेज मध्ये आहे. आणि मार्केटमध्ये एक लक्षात घ्या काय होतंय, प्रत्येक दिवशी रेंज वाढत चालली मार्केटची. या ठिकाणी बघा, या दिवसापेक्षा 1 सप्टेंबरपेक्षा 2 सप्टेंबरची कॅनल मोठी आहे, त्यानंतर परत 3 सप्टेंबरची मोठी आहे, रेंज वाढत चाललेली आहे. आता मार्केटने 54,000च्या वरती क्लोज तर दिलाय, बट मला असं वाटतं की 54,000च्या खाली मार्केटने क्लोज करायला हवं होतं आज पण. बट सेम सिच्युएशन आहे, या ठिकाणी एक रेजिस्टन्स आपल्याला पाहायला मिळतोय. आता काही लेवल्स आपण आहे ना इथून पुढे लाईव्ह मार्केटमध्ये किंवा रेकॉर्डिंग जेव्हा चालू असेल माझी, तेव्हा मी करून दाखवेल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल की नक्की लेवल्स कशा पुट करायच्या आणि का करायच्या, ठीक आहे. सो हा एक आपल्यासाठी उद्यासाठी रेजिस्टन्स आहे. जर मार्केट सेम कंडिशन मी तेच सांगितलं, आता या रेंजमध्येच 154,160 आणि 54,000 याच्यामध्ये जर मार्केट ओपन झालं, फ्लॅट याला आपण कन्सिडर करू शकतो. जर मार्केट रेजिस्टन्स बाईंग इथून ओपन होतात, थोडीशी बाईंग मार्केटमध्ये पाहायला भेटली, या ठिकाणी सेलिंगचे चान्सेस बघा. जर डायरेक्टली ओपन होतात ब्रेकडाऊन झाला 54,000चा, तर परत रिटेस्ट करू द्या 54,000ला आणि त्यानंतर सेल तुम्ही करू शकता, ठीक आहे. तर अशा प्रकारचा ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा. रेजिस्टन्सच्या जवळ मार्केट आहे. जर स्ट्रॉंग ब्रेकआउट दिला, जर बाईंग डायरेक्टली होत असेल, तर मार्केटला थोडासा वेळ द्या आणि त्यानंतर तुम्ही इंट्राडे मध्ये जो तुम्हाला प्लॅन वाटतोय, जर बाईंगसाठी तुमचा चान्स असेल की तुम्हाला ठीक आहे बाईंगसाठी करायचं. आता माझा प्लॅन काय आहे की मार्केटमध्ये उद्या सेलिंग करायची. जर मला सेलिंगचे चान्सेस भेटले तर मी सेल करणार आहे. जर बाईंगचं भेटलं तर मी बाय करत नाही. जर माझा अनालिसिस मला सांगते की मला आज सेल करायचंय किंवा उद्या सेल करायचंय, तर मी सेलचाच ट्रेड शोधण्याचा प्रयत्न करतो. जर मला तो ट्रेड मिळत नसेल तर मी अपोजिट ट्रेड घेत नाही. याच्याने काय होतं की तुमची मानसिकता सेल साईडला असेल, तुम्ही बाय करता, मग त्यामध्ये तुम्हाला जो कॉन्फिडन्स हवा असतो तो कॉन्फिडन्स मिळत नाही. सो उद्या मी सेल करणार आहे. तुम्ही पण जर अनालिसिस तुमचा असेल तर तुमच्या अनालिसिस नुसार प्रयत्न करा. पण चार्ट मी जशा प्रकारे रीड करतोय तसे तुम्हाला लेवल्स सांगतो, तर लेवल्स कशा रीड करायच्या ते नक्कीच बघा आणि मी कशा प्रकारे रीड करतोय ते पण नक्कीच शिका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.